अक्कलकुवा येथील तहसील कार्यालय येथे दिनांक 16 एप्रिल रोजी अक्कलकुवा तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते। अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली सदरची आमसभा संपन्न झाली। यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी विविध विभागांचा आढावा घेतला। यावेळी अक्कलकुवा तालुक्यातील विविध समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले। शासनामार्फत जनतेच्या उद्धारासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत, मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अनेक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली। कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या नेमून दिलेल्या मुख्यालयाला थांबणे, जल जीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करणे, जनतेची कामे वेळेत पूर्ण करणे आदी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। सदर यावेळी आमसभेत अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, लोकनियुक्त सरपंच उषाताई बोरा, तहसीलदार विनायक घुमरे, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, गट विकास अधिकारी सुवर्णा पवार, माजी उपसरपंच विश्वासराव मराठे, शेतकी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले, युवा सेना लोकसभा अध्यक्ष ललित कुमार जाट, विधानसभा प्रमुख कान्हा नाईक, तालुका प्रमुख तुकाराम वळवी, माजी सरपंच विनोद वळवी, प्राध्यापक डॉक्टर दिनेश खरात, माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी, मगन वसावे, रवी चंदेल यांच्यासह तालुक्यातील सरपंचसह विविध भागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। सदर आमसभेत अक्कलकुवा येथील श्रीराम नगर मध्ये येण्या जाण्यासाठी असलेला मुख्य रस्ता हा अनेक महिन्यांपासून बंद झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून रस्ता तात्काळ सुरू करण्यात यावे याबाबत श्रीराम नगर येथील नागरिकांनी आमसभेत विषय मांडला। सदर बाबत तात्काळ समस्या सोडवण्यात येणार असल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आले। जर 8 दिवसात समस्या सुटली नाही तर नागरिकांकडून आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आला आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शुभम भन्साली, अक्कलकुवा।